नमस्कार, मी विठ्ठल भाडुमके. न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्हच्या महाराष्ट्र कट्टा या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचे आपले कट्ट्याचे प्रमुख पाहुणे मुरलीधर भारसकर गुरुजी आहेत. गुरुजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह मध्ये. खरं तर गुरुजींना आज या आपल्या कट्ट्यावर निमंत्रित करण्याचं कारण एकच आहे की ज्येष्ठ शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्यात त्यांना गुरुजी म्हणून ओळखतात. त्यांचा जो शिक्षणाचा जो प्रवास आहे तो अगदी खडतर प्रवासातून त्यांनी यश मिळवलं. 1955 साली ते शिक्षक म्हणून रुजू झाले. म्हणजे आज त्यांचं वय जवळपास 91-92 वर्ष आहे आणि आज ते आपल्या सोबत आहेत. त्यांचा आपण जीवन प्रवास उलगडणार आहोत. कशा पद्धतीनं किती खस्ता खात त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. बाबा, काय सांगाल, एकंदरीत तुमचा जो प्रवास आहे तो नेमका कसा सुरू झाला? तुमचं मूळ गाव कोणतं आणि कसा प्रवास सुरू झाला तुमचा? ठीक. माझं मूळचं गाव म्हणजे इगतपुरी तालुका मसुर्ली. बर. आता सध्या वैतरणा आहे ना, तर वैतरणाच्या शेजारीच मसुर्ली गाव आहे. आमची जमीनही तिथली मसुर्लीची वैतरणामध्ये गेलेली आहे. प्रकल्पग्रस्त आहे आम्ही. बर. तर साधारणतः मला वाटतं आईचे वडिलांचं नाव सावळेराम भारसकर, आईचं नाव झिंगराबाई सावळेराम भारसकर. बर. ह्यांनी दोघांनी तिथं संसार त्यांचा चालू असताना आमचे जन्म वगैरे तिथंच झाले. एक मला भाऊ होता, देवराम सावळेराम भारसकर. बर. तुम्ही दोघं भाऊ? दोघं. बहीण लहान होती पण ती लहानपणीच वारली. बर. बर. त्याच्यानंतर मग दोघंच भाऊ. तर दोघं भावांचं तिथं शिक्षण सुरू. आता शिक्षण तिथं गावामध्ये खाजगी शाळा होती. बरोबर. संस्थेची कर्मवीर भाऊसाहेब भाऊसाहेब हिरे यांची संस्थेची. बर. त्या शाळेमध्ये मी 1 ते 4थी पर्यंत शिक्षण झालं तिथं. बर. तेव्हाचा तो काळ कसा होता तुमचा? तेव्हा 1 ते 4थी पर्यंत तुम्ही शिक्षण घेतलं, तेव्हा कशा अडचणी आल्या तुम्हाला? अडचणी म्हणजे पहा, त्यावेळेला अत्यंत गरिबी परिस्थितीत लोक राहत होते. सर्वसामान्य सगळे लोक. गरिबीची परिस्थिती, शेती करायची आणि शेती करता करताच आमच्यावर असा प्रसंग आला का आमचे वडील मी इयत्ता 3रीत असतानाच वारले. बर. बर. आई विधवा झाली आणि मग शाळा तिथून 4थी पर्यंत तिथं शाळा मी पूर्ण केली. 4थी पर्यंत शाळा पूर्ण केल्यानंतर आमचा एक मुलगा त्र्यंबकेश्वरला रामभाऊ तांबे म्हणून, तो तिथे शिकत होता हॉस्टेलमध्ये. पण त्या आमच्या आईला सांगितलं त्यांनी का आई आज मावशी मुरलीधरला तिथं जर नेलं तर चांगलं होईल. आईनं संमती दिली आणि मग मी त्र्यंबकेश्वरला हॉस्टेलला रुजू झालो 5वीसाठी. 4थी पर्यंत गावात केलं, 5वीला त्र्यंबकला? 5वीला त्र्यंबकेश्वरला आलो. त्यावेळेला 4थी पर्यंत शाळा सगळ्या खेड्यांवर 4थी पर्यंत शाळा होत्या. फक्त त्र्यंबकेश्वर आणि गिरणारा नाशिक तालुक्यातल्या ह्या 2 शाळा फक्त स्कूल बोर्डाच्या होत्या. त्यावेळेला स्कूल बोर्ड होतं. शिक्षणाचं काम स्कूल बोर्डाने पाहायचं आणि विकासाचं काम लोकल बोर्डाने पाहायचं. काय तर त्यावेळेला मी 5वीला तिथं दाखल झालो. मला वाटतं 1949 सालची गोष्ट आहे ती. 1949. 4थी, 5वी आणि 6वी 7वी तिथंच मी हॉस्टेलमध्ये शिकून केले. तर हॉस्टेलची परिस्थिती खराबच होती. परंतु आता ते बघ, आपल्याला शिकायचं आहे, मग अनेक अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागेल. कधी जेवणाची परिस्थिती चांगली नसायची, कधी. पण तेव्हा म्हणजे परिस्थिती अवघड होती, त्यामुळे अनेक मुलं शिकली नाही. मात्र तेव्हा तुमचं ते 7वी पर्यंतचं तिथं शिक्षण झालं. वडील वारलेले होते. या परिस्थितीमध्ये तुम्हाला काही समोर ध्येय ठेवलं होतं का? तुम्ही नेमकं कसा प्रवास पुढे करायचा आहे आपल्याला? मी जे मनातून ठरवलं होतं ना, मला शिक्षकच व्हायचं होतं. कुठली जरी नोकरी मिळाली तर मी नोकरी करणार नाही, मला शिक्षक व्हायचे. म्हणजे कमीत कमी शिक्षणाला 7वी पर्यंत तरी शिकायला पाहिजे.
पण आईचा कसा पाठिंबा होता? आईवर तर सगळं घराचं ओझं असेल. आईचं काय, आता दोघं भाऊ, तो एक लहानच होता माझ्यापेक्षा आणि मी वडील, त्यामुळं आईवर तो संसाराचा सगळा बोजा आईवर होता. पुढे 7वी झाली हॉस्टेलमध्ये. त्यावेळेला वडील वारल्यानंतर आम्ही म्हसुर्लीहून माळेगावला आमचं स्थलांतर झालं. बर. माळेगाव तालुका नाशिक, हम्म, हम्म, त्यावेळेला नाशिक तालुका होता. नाशिकला आल्यानंतर, माळेगावला आल्यानंतर मग आईनं मला, 7वी झाली माझी 1952 साली. हम्म. तर त्यावेळेला शिक्षणाचा प्रसारही कमी होता. आम्ही 28 मुलांपैकी 7 मुलं रुंगटा हायस्कूलमधून परीक्षा देऊन 7 मुलं पास झालो, त्र्यंबकेश्वरची. बर. काय तिथून मग 7वी झाल्यानंतर त्याच वेळेला संस्थेनं तिथं हायस्कूल सुरू केलं त्र्यंबकेश्वरमध्ये. त्र्यंबकेश्वरला. पुन्हा 8वीला दाखल झालो तिथं त्या हायस्कूलमध्ये. 8वी पास झालो. 9वीत गेलो. 9वीत गेल्यानंतर असा प्रकार घडला का एक दिवस असा आता बाजारला, बाजारचं गाव असलं, बरोबर, कारण आजूबाजूच्या खेड्यांमधलं सगळे बाजाराला त्र्यंबकेश्वरला. बाजारचं गाव असल्यामुळं मग मी आईची खुशाली विचारित राहायचो, आईचं काय चाललंय, काय. जी लोक बाजाराला यायची त्यांना विचारायचो, आईचं काय चाललंय, आईची तब्येत बरी आहे का. तर असे भाऊ तुम्हाला गावच्या माणसाने सांगायचं, भाऊ तुला काय, तुम्हाला शाळा शिकायची. अरे ती आई दळाकांडा करून करून थकून गेली. ते एक दिवस असं झालं की गवताची, आमच्याकडे गवत वगैरे कापायचं ना राबासाठी. तर गवत कापता कापता ते गवताची मुळी बांधून आणि ती डोक्यावर घेत असताना एकटीच होती आणि ती मुळी तिच्या अंगावर पडली. मुळी खाली आई दाबली गेली. काय ते पाहून मग मला खूपच वाईट वाटलं. जवळजवळ रडूच कोसळलं. का माझं शिक्षण कमी करून काय करणार मी, नाही का. आईचे जरा असे आले तर. बरोबर. मग माझे एक शिक्षक होते मराठी शाळेतले, तेव्हा मी हायस्कूलमध्ये होतो, पण मराठी शाळेचे शिक्षक होते माझे. फार ते लाड करायचे, मी त्यांचा लाडका होतो. गोपाळ रामचंद्र जोशी म्हणून. मधून अधून त्यांची भेट व्हायची, मी त्यांच्या घरी जायचो. आणि त्या दिवशी मग मी खूप मनामध्ये उदास झालो. आणि मग आता आपल्याला शिक्षण घेणं काही बरं दिसत नाही. आपण आता आईच्या मदतीला घरी जायला पाहिजे. शिकून तरी काय करणार, नाही का. आपली आई जर आला ते, कारण वडील नाही, आई कुणीच नाही. आईला भाऊ नव्हता, कुणी भाऊबंद नव्हते, कुणी नव्हते. मग तिथून मी त्यांच्याकडे, गोपाळ रामचंद्र जोशी म्हणून शिक्षक होते, त्यांच्याकडे गेलो मराठी शाळेतले. त्यांना माझी सगळी हकीकत सांगितली. मग त्याने प्रश्न विचारला, तू घरी जाऊन काय करणार म्हणलं. तर म्हणलो, गुरुजी घरी मी गेल्यानंतर मी माझ्या स्वतःच्या हिमतीनं मी शाळा सुरू करणार. मग त्यांनी मला त्या मराठी शाळेतून जे मराठी साहित्य राहतं शाळेचं, दप्तर ते दिलं, वयाचे दाखले, जनरल रजिस्टर. पण तेव्हा असं मनामध्ये का आलं की आपली स्वतः पण शाळा सुरू केली पाहिजे? तर तुम्ही सगळं बघितलेलं होतं, परिस्थिती बघितलेली पाहिली होती का शिक्षणाचा प्रसारच काही जर नव्हता. आणि माझी इच्छाच होती का शिक्षणाच्या शिक्षकाची नोकरी करून आपल्याला अनेक मुलांना ज्ञानदान देता येईल, अनेक मुलांना शहाणं म्हणजे आपली जी परिस्थिती आहे ती दुसऱ्यावर ओढू नये, सुधारली पाहिजे. मुद्द्याची गोष्ट ही का आपली जी परिस्थिती, आपण जो कठीण काळामधून जाऊन राहिलोय, तो इतरांवर तो प्रसंग येऊ नये म्हणून माझे विद्यार्थी तयार झाले पाहिजेत. ते चांगल्या हुद्द्यांवर गेले पाहिजेत, शिकले पाहिजेत, शिक्षणाचा प्रसारही झाला पाहिजे. या हेतूने मी शिक्षकाची नोकरी करून खाजगी शाळा उघडायचं ठरवलं. आणि त्या पद्धतीने कागदपत्र घेऊन मी गावी गेलो.
गावी गेल्यानंतर एक अशा काळात थोडं थांबवतो बाबा, अशा काळामध्ये इतर लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या? म्हणजे तुमच्या आजूबाजूला समजा जी लोक असतील, कारण शिक्षणाचा प्रचार प्रसार नव्हता, हं. खरंच मुलगा पुढे जाऊन काही करेल का, हा. किंवा आज आईला मदत करत नाही वगैरे, अशा काही लोकांचे टोमणे कधी तुम्हाला काही असं ऐकायला मिळालं का? होतं ना तसं. मग आईला म्हणायचे, बाई तू मुलांना शिक्षण देऊन काय करणार? कोण आपल्यामध्ये मास्तर झालेत, कोण आपल्यामध्ये भाऊसाहेब झालेत, हां? तर अशा आईला म्हणायचे, जर तू ही मुलं कोणाकडे जर साला नोकरीना ठेवून दिली तर त्यांचे पैसे येतील, तुला हातभार लागेल संसाराला. आईनं ते ऐकलं नाही. मग मनातून इच्छा होतीच माझी ती. हा शब्द मला झोंबलाच होता का कोण मास्तर झालेत, कोण भाऊसाहेब झालेत. म्हणून मी पहिल्यांदा शिक्षक होईल असं मी मनोमनी ठरवलं. आणि माझी शिक्षकाची नोकरी. मग आता तिथून ते दप्तर घेऊन मी गावी गेलो. गावी गेल्यानंतर आजूबाजूच्या खेडी होती ना, त्या खेड्यांमध्ये 2-4 खेड्यांमध्ये गेलो. पण तिथं पटसंख्या पूर्वी 40ची जमाना. अच्छा. हां, म्हणजे मुलं पट संख्या ही 40 असावा. 40चा आकडा पाहिजे पूर्ण पटावर. तर ते जमलं नाही प्रत्येक ठिकाणी. मग कोणे नावाचं गाव होतं आमच्या गावाशेजारीच. त्या गावामध्ये 40 मुलांचा पट जमला आणि तिथं मी माझी शाळा सुरू केली. आता शाळा सुरू केल्यानंतर ती ग्रँटवर शाळा, वर्षाने ग्रँट मिळणार, वर्षभर मुलं शिकवायची, स्वतःचं खाऊन असेल त्या परिस्थितीत त्या ठिकाणी जाऊन किंवा तिथं राहून वर्षानं इन्स्पेक्शन व्हायचं स्कूल बोर्डाचं. साहेब तिथे यायचे, इन्स्पेक्शन घ्यायचे. मुलं पास झाली म्हणजे ते आपल्याला वर्षाची मग तेव्हा ते ठरवणार, तेव्हा ती ग्रँट किती द्यायची यांना ते ते ठरवणार, असं होतं. मग पुढे असं झालं का मी त्या भाऊसाहेब हिरेंच्या संस्थेचा विद्यार्थी, हॉस्टेलचा विद्यार्थी काय. मग भाऊसाहेब हिरेंची शाळा सुरू, आश्रम शाळा सुरू झाली चिंचवडला. चिंचवड तालुका पेठ, तिथं आश्रमशाळा त्यांची सुरू झाली, बांधकाम चालू झालं. मग त्या निमित्ताने त्यांना ती आठवड्यातून म्हणा 15 म्हणा जायला लागायचं. पण तो माझं गाव ते कोणगाव रस्ता वाचल्यामुळं ते तिथं माझ्याकडं थांबायच्या का आपल्या संस्थेचा विद्यार्थी इथं शिक्षक त्याच्याकडं थांबायचे. मग भाऊसाहेब हिरेंनी एक दिवस असं सांगितलं की भारसकर तू असं कर ना म्हणा, तू ग्रँटवर शाळा चालू केली, ही वर्षांना तुला ग्रँट मिळणार, ती किती मिळते ते तुला माहिती नाही, शासनाकडून किती मंजूर होती काय. त्यापेक्षा आम्हीच्या शाळा ज्या आहेत इतर शाळा जिल्ह्यातून, त्या शाळेतला आम्ही 38 रुपये पगार देतो, तुला 38 रुपये रेग्युलर आम्ही सुरू करू, शाळा आमच्या ताब्यात देऊन ते ग्रँट वगैरे मिळेल वर्षाची ते आमच्याकडे जमा होईल. मी कबूल केले ते. आता नाहीतरी घरची गरिबीची परिस्थिती असल्यामुळं, तुमच्याकडे आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळं ती ग्रँट किती जास्त मिळाली का कमी मिळेल त्याचा विचार नाही केला. त्यांच्या शाळेत ग्रँट ती शाळा त्यांच्या ताब्यात देऊन टाकली मी. आणि त्याच्या पुढं रेग्युलर पगार ते मला देऊ लागले. 2 वर्षे तिथं मी काम केलं. तो पहिला पगार किती होता तुमचा? 38 रुपये. पहिला पगार म्हणजे मी शाळा सुरू केली म्हणजे पगारच बिनपगारी. बरोबर. अगोदर तर बिनपगारी सुरू केले म्हणजे ग्रँट वर्षानं मिळायची. बरोबर. नाही, हिरेंच्या शाळेमध्ये तुम्ही जेव्हा जॉईन झाले तेव्हा पहिला पगार किती आला? 38 रुपये. पण जो पहिला पगार 38 रुपये आला तो आनंद खूप मोठा असेल. आपण एवढं शिक्षण केलं, एवढ्या खडतर परिस्थितीत. त्यावेळेला शेतीच्या कामाला जे मजूर राहायचे त्यांना किती रोज मिळायचा? 12 आणे रोज, 8 आणे रोज. मग त्या पहिल्या पगाराचं कसं आईला थोडंसं आईलाही बरं वाटलं का आपला पोरगा शिक्षक झाला, पहिला पगार मिळाला, आईला आनंद झाला. मग तेव्हा इतरांच्या प्रतिक्रिया थोड्याशा चांगल्या. मग लोकांना ते जे बोलले होते ना का आपल्यात कुठे शिक्षक झालेत, कुठे भाऊसाहेब झालेत. मग मी शिक्षक झाल्यानंतर
भावाला की शिक्षण शिकवायचं ठरवलं मी बर. का कमीत कमी याला भाऊसाहेब करू आपण. हम्म. हा? भाऊसाहेब म्हणजे ग्रामसेवक. ग्रामसेवक म्हणा का तलाठी हा, म्हणा हा, हा. का तेव्हा भाऊसाहेब म्हणायचे. भाऊसाहेब म्हणायचे, तलाठ्याला तात्या म्हणायचे, हम्म. सर्कल इन्स्पेक्टर असला त्याला सर्कल इन्स्पेक्टर सर्कल भाऊसाहेब म्हणायचे. हा. तर याला भाऊसाहेब आपण करू, नाही तर मग एखाद्या कचेरीमध्ये भाऊसाहेब कारकून बिरकून मग त्याला भाऊसाहेब म्हणायचे. इथपर्यंत तर आपण जरूर त्याला शिकू असा मनाचा ध्यास धरला. पुढे त्याला मी शिक्षक असतानाच मग पुढं 38 रुपये पगारावर आपल्याला कसं भागल. बर. मग स्कूल बोर्डाकडे अर्ज केला, स्कूल बोर्ड, जिल्हा स्कूल बोर्ड. हा. मग नाशिकला इंटरव्ह्यू दिली. शेवटी आणखीन नाशिकला आपला नंबर लागतो का नाही आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणून डांगला गेलो. डांग जिल्ह्यात, डांगला, गुजरात. गुजरात, हा. डांग जिल्ह्यात गेलो. तिथे इंटरव्ह्यू दिली. तिथे इंटरव्ह्यू दिल्यानंतर तिकडची ऑर्डर आली, नाशिकची ऑर्डर आली, दोन्ही ऑर्डर आल्या. मग डांगला तर कोण जाणार, समजा आपल्या जिल्ह्यात जर आपल्याला नंबर लागला डांगला कोण जाणार. मग इथं नाशिक स्कूल बोर्डाकडं, जिल्हा स्कूल बोर्डाकडं रुजू झालो. त्यांनी या गाव दिलं कुठं, पार नदीच्या काठावर सुरगाणा तालुक्यामध्ये मांगथे म्हणून गाव. हम्म. तिथं माझी नेमणूक केली. मग तिथून माझा प्रवास सुरू झाला शिक्षणाचा, आपला नोकरीचा. हा जो नोकरीचा प्रवास झाला, तुम्ही सांगितलं की कोणत्या परिस्थितीमध्ये तुम्ही सगळं हे केलं. तुमच्या बंधूला तुम्ही म्हणजे ग्रामसेवक केलं त्यावेळेस म्हणजे असंही वाटत असेल इतरांना की वडील गेलेले असताना हे मुलं काय करणार पुढे जाऊन. हा ना. पण जेव्हा तुम्ही नोकरी करत होतात, भाऊ देखील नोकरीवर रुजू झाले, तो प्रसंग कसा होता? भाऊ नोकरीला रुजू आला तर त्याला मला बराच काळ माझा गेला. 1955 साली मी रुजू झालो. 55 झाल्यानंतर 1 वर्ष तिथं मांगद्याला काम केल्यानंतर माझा लगेच ट्रेनिंग कॉलेजला नंबर लागला. ट्रेनिंग म्हणजे आमचं शिक्षणाचं ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज 2 वर्षाचा कोर्स तो. तर मी 2 वर्षाच्या कोर्ससाठी माझी निवड कुठं झाली, मांगद्याहून खात्यामार्फत नांदगावला. मग नांदगावला झाल्यानंतर मी भावालाही तिथंच नेलं. तोपर्यंत इकडं तो बी 7वी झाला होता. मग हायस्कूलला मी तिथं नांदगावला त्याला नेलं. त्याचं तिथं नांदगावला शिक्षण 2 वर्ष माझ्याजवळ झालं. मग तो मॅट्रिक झाला. त्यावेळेला 10वी म्हणजे 11वी म्हणजे मॅट्रिक होती, 11वी मॅट्रिक. मग तो तिथं FY झाला. FY त्र्यंबकेश्वरला येऊन केली त्याने. आणि मग त्याच्यानंतर तो ग्रामसेवक म्हणून त्याची नेमणूक झाली. ग्रामसेवक म्हणून. हां, तेव्हा एक कुठंतरी संसार आईला बरं वाटलं. रत्नागिरीला नेमणूक झाली त्याची. अच्छा, बर. तुम्ही हे सगळं शिकवलं, नाशिक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही नोकरी केली. तुमचे विद्यार्थी असा काही प्रसंग घडला की तुमचा एखादा विद्यार्थी मोठ्या एखाद्या पदावर गेल्यानंतर तो कसा एक आनंद होता की आपण इतक्या खडतर परिस्थितीतून मुलांना शिकवलं आणि आज आपला एखादा मुलगा अधिकारी झाला वगैरे? मी शिक्षण देताना पहिल्यांदा माझं ध्येय असायचं की मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. चांगलीच मुलं माझ्यापर्यंत तयार झाली, शिस्तीनं वागणारे. काही त्याच्यामध्ये राजकीय क्षेत्रात पुढे गेले, काही नोकरीला लागले, मंत्रालयात. बाबा, थोडा असा विषय आहे की सध्या आपण बघतोय की शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय. तुमच्या काळात असं होतं सुरू, भ्रष्टाचाराचं कीड होती ती? त्यावेळेला काही नव्हता, भ्रष्टाचाराचा प्रश्नच नव्हता. नोकरीला लावायचं किंवा काय करायचं, मोजकेच लोक राहायचे ना. एवढे काही नव्हतं, तसं काही नव्हतं. म्हणजे तेव्हा कधी जास्त काही नव्हतं वाटत? नाही, भ्रष्टाचार वाढलाय असं नव्हतं. जो आता वाढलाय. उलट 4 आणे फी, आम्ही दाखला फी घ्यायचो तर 4 आणे घ्यायचे. आणि ती शासनाला चलन भरून 4 आणे पाठवून द्यायचे महिन्याच्या महिन्याला. किती दाखले आपण दिले
बाबा आपण बघतोय आता की तर ते उलट मी काय करायचो, गरीब लोक असायचे, चाराने द्यायला जवळ नसायचे, माझे मी खिशातून काढून चाराने भरून द्यायचो आणि माझे मी चलन भरून द्यायचो. एक असं पण म्हणजे मला कळालं भ्रष्टाचार. होतं की तुम्हाला राजकारणात यायचं होती इच्छा. हां. तो प्रवास कसा होता नेमका? म्हणजे तुमचं सामाजिक कार्य चांगलं होतंच त्यावेळेस, पण एक राजकीय काम करावं आपण, काय नेमकं होतं ती तो अशी विषय? गंमत आहे की ज्या वेळेला मला राजकीय क्षेत्रामध्ये जावं अशी इच्छा मनामध्ये नव्हतीच, हं. परंतु ज्या वेळेला माझ्यावर तो प्रसंग आला, मग वाटलं का आता ही नोकरी सोडायची. काय प्रसंग होता नेमका तो? प्रसंग असा होता की मी भेजाला कॉलेज सुटलो, 2 वर्षाचं ट्रेनिंग पूर्ण केलं, आता आपण गावी जाऊ, त्या गावात मस्त चांगल्या प्रकारची शाळा सुरू करू, असं शिकू तसं शिकू, अशी मुलं तयार करू, त्या गावची अशी सुधारणा करू, असं म्हणत असताना त्या गावामध्ये एक असा माणूस विचित्र होता का त्या गावामध्ये जो जो शिक्षक आला त्याच्याजवळून तो दर महिन्याला 10 रुपये घ्यायचा. आता मी गावाशेजारचा असल्यामुळं जवळपासचा, आणि मी त्या स्वभावाचा माणूस नव्हतो का याला 10 रुपये द्यायचे. अहो त्यावेळेला 100 रुपये पगार. बरोबर 100 रुपये पगार 10 रुपये दिल्यानंतर आपल्याला 10 राहिले 90 रुपये. बरोबर. आपण यातलं कशासाठी पैसे द्यायचे. मग त्या माणसाचं आणि माझं थोडंसं बिघडलं. मग तो बळजबरीने घ्यायचा. बळजबरीने मागायचाच. हां. मग त्याच्याच माझं थोडंसं खटकल्यानंतर त्याने काय केलं, जे साहेब होते शाळेचे इन्स्पेक्शन घेणारे किंवा व्हिजिट करणारे, त्यांच्याकडे माझ्या खोट्या नाट्या तक्रारी केल्या. तक्रारी केल्यानंतर आता त्याचाही दोष नाही, यांनी सांगितलं त्यांनी ऐकलं, पण त्यांनी सत्यता पडताळून पाहिली नाही. एक दिवस असा प्रसंग आला का मी बेजाहून, जवळच आमच्या चक्रतीर्थ आहे, त्या चक्रतीर्थावर शिवारातच आहे, तिथं मुलांना सहलीला घेऊन गेलो. तर याने अगोदर त्यांना बनविलंच होतं. त्र्यंबकेश्वरला त्याची भेट गेली. जा साहेब म्हणे, तुम्ही जर तो शिक्षक सापडला तुम्हाला तर मग तुम्ही मला सांगा, तो शिक्षक वेळेवर येत नाही, मुलांना चांगलं शिकवित नाही, म्हणजे खोटं सांगत होतो. खोटं सांगत होता. आता त्यावेळेला माझी शाळा इन्स्पेक्शनसाठी जिल्ह्याला मुख्य EO आणि ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिसर आणि 3 असिस्टंट EO होते जिल्ह्यासाठी. तर माझी शाळा इन्स्पेक्शनला नेमकी तिथं त्याच्याकडे आली. ते फिरके साहेब नव्हते, असिस्टंट EO. त्यांच्याकडे ती तक्रार त्याने नोंदवली, म्हणते त्याचा ग्रह माझ्याबद्दल वाईट झाला. शाळा मंदिरात भरायची, शाळागृहांची इमारती नव्हत्या, शाळा मारुतीच्या मंदिरात शाळा भरावायची. दप्तर मुलांची तिथंच होती. त्याने आता त्र्यंबकेश्वरहून रस्ते नाही, काही नाही, ते पायी आलं, खूप चिडलेलं होतं. आलं तर शिक्षक नाही, शिक्षक कुठे गेले तर म्हणून सहलीला गेले, गावातल्या लोकांना मुलांना घेऊन सहलीला गेले. त्याला कुरापत काढायची होती. काय ते त्याच्या मनात पक्का भारवलेलं होतं नाही. बरोबर. मग त्याला कुरापत काढायची होती. म्हणजे शिक्षक सहलीला गेले. अहो सहलीला काय मुलं जमा करून आता कोतवाला पाठवा, येतील ते मुलं घेऊन, तुम्ही थांबा वगैरे. मग ती मी सहल घेऊन मंदिरात आलो. मुलांची पाटी दप्तर शाळेतच होती. एक मुलगा त्यांना त्या दप्तराला राखून ठेवला होता आणि बाकीचे सहलीला घेऊन गेलो. मुलं आली, गाणे म्हणत तिथं आले आणि यांनी सांगितलं, म्हणजे तुम्ही शेतातून मुलं जमा करून आणले गुरुजी. म्हणलं साहेब, शेतामध्ये काही असे रांगेमध्ये शेतं आहेत, तर तिथून मुलं जमा, या शेतातला घेतला, त्या शेतातला घेतला, त्या शेतातला घेतला, आणि एवढा वेळ मला होता का तुम्हाला तुमच्यापर्यंत यायला. मुलं आली. मग एका माणसाला मी चहा करायला लावला, एका पाटलाला तिथल्या चहा करून आणला. साहेब काही चहा घेईना. ते मनामध्ये त्याचा क्रोध होता ना. साहेब काही चहा घेईना. चहा घेतला आणि साहेब म्हटलं, माझ्यावर काय तुम्हाला ॲक्शन घ्यायची ती घ्या, पण चहा तर घ्या. पण तो मुकाट्या चहा बी काही घेतला नाही. बराच वेळ गेला. मग त्या गावकरी लोकांना चहा वगैरे तो वाटून दिला. गावकरी बसले होते आणि तिथं त्यांना वाटून दिला. त्यांनी चहा नाही घेतला. त्याच्या शिपायांना चहा घेतला मारुतीच्या आडबाजूला जाऊन.
पण त्यानं चहा घेतला नाही. साहेब तुम्ही चहा घ्या, मला काय शिक्षा करायची असेल ती करा तुम्ही. पण तो काय ऐकायला तयार नाही, तो चहा बी घेतला नाही. मग त्याच्या तोंडातून असा शब्द गेला, शिक्षक लय मादरचोद दिसतो, मनातल्या मनात फुटला तो. मी तसाच बूट काढला आणि लगेच त्याच्यावर धावलो. साहेब तोंडातला शब्द तोंडात ठेवा आणि बूट पाहिला कसा आहे. मी थोडंसं तापडच होतो त्यावेळेला. मग तो साहेब तिथून निघाला, त्या पट्ट्याला घेतला, निघाला, गेला साहेब निघून. आता साहेब गेल्यानंतर गावची यात्रा होती, देवीची यात्रा, शिलाई देवीची यात्रा. त्या यात्रेच्या कारभारामध्ये गावामध्ये इकडं तिकडे अमुक धमुक हे ते पाहण्यामध्ये. आणि संध्याकाळी ऑर्डर आली, तुमच्या नोकरीची खात्यास आवश्यकता नसल्यामुळे तुम्हाला खात्यातून मुक्त करण्यात येते. अशी ऑर्डर आल्यानंतर गावकरी बी गेले ऑफिसला दुसऱ्या दिवशी. साहेब तुम्ही अशी कशी ऑर्डर दिली म्हणा, आम्हाला शिक्षक तेच पाहिजे. त्यांनी काय ऐकलं नाही. आणि मग कमी केल्यानंतर ऑर्डर, त्यावेळेला शिक्षण अधिकारी शिंपी साहेब होते, शिक्षण खात्याचं ऑफिस. मग त्यांच्याकडे गेल्यानंतर माझा थोडेसे, आता कोणाकडे तरी आपल्याला कमी तर केलं, पण ते वाईट तर वाटलं. पण आता पुढे काय करायचं. मग गोविंद हरी देशपांडे नाशिकचे मोठे पुढारी होते, त्यांचे माझे संबंध चांगले होते. म्हणलो काका असं असं झालं, काळजी करू नको म्हणा, होईल सगळं काम. मग शिक्षण अधिकाऱ्याकडे ते भेटून आणि त्यांना सांगितलं का बा असा असा आमचा चांगला माणूस, तुम्ही का बरं असं केलं, का त्याला एवढी मोठी शिक्षा जबरदस्त नोकरी काढून टाकायची. मग त्यात काही काळ मग ते त्यांच्या नियमाप्रमाणे गेला काळ, 1 महिनाभर. पुन्हा मला नवीन ऑर्डर दिली. त्यावेळेला माझी 1 वर्ष ते आणि 2 वर्ष ट्रेनिंगचे, असे 3 वर्षाचा काळ माझा नोकरी खंडित केली त्या काळामध्ये. हां. बाबा तुम्ही शिक्षण घेतलं, पुढे तुमचा जो प्रवास झाला, मात्र आत्ता देखील तुम्ही जी काही शिक्षणाची मुहूर्तमेढ आहे ती पुढेही रोवलेली आहे. तुमचे नातू असतील, मुलं असतील. मुलगा अरुण भारसकर एक चांगली सामाजिक संस्था चालवतात, ते अंध आहेत, अंधांसाठी चांगलं काम करतात. नातू तुमचं एक शाळा चालवतो. नेमकं त्यांना तुम्ही पुढे काय संदेश दिलात. आता हे संकट येतातच, परिस्थितीला तोंड देऊन आपण आपली जे शिक्षणातलं कसब आहे ते तुम्ही टिकवलं पाहिजे. आता आमचा विशाल नातू, तो असं एक संस्था चालवतो. मुलगा माझा अरुण मुरलीधर भारसकर म्हणून अंध अपंग असून सुद्धा तो एक चांगली संस्था चालवतो. कोणत्या संस्थेचं नाव, द ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन. त्याचं एक संगीत विद्यालय आहे त्यांनी काढलेलं. बरोबर. त्याचं आणि चांगलं काम करतो तो. आता मागे त्याने ज्ञानेश्वरीचं प्रती काढल्या काही आणि उद्धव ठाकरेकडून त्यांचं हे प्रकाशन करून घेतलं. त्याची संस्था आज प्रगतीपथावर आहे. बरोबर. आपण बघतोय की समाजामध्ये चांगलं काम करावं हाच देखील तुम्ही संदेश दिलेला आहे. मात्र आपण आता शेवटच्या प्रश्नाकडे येऊयात. आता हल्ली आपण बघतोय की अनेक मुलं नोकरी मिळत नाही म्हणून एक वेगळं पाऊल उचलतात, आत्महत्यासारखं पाऊल उचलतात. अशा विद्यार्थ्यांना, मुलांना तुम्ही काय संदेश द्याल की तुमची जेव्हा परिस्थिती होती, अगदी खडतर परिस्थितीतून शिक्षण घेतलं, खरं तर आता जर अशी तेव्हाची परिस्थिती आता असेल तर शिकू पण शकत नाही, तर तुम्ही सगळ्या संकटांवर मात करत शिक्षण पूर्ण केलं आणि तुमचा प्रवास चांगला झाला. आज तुम्ही जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात तुम्हाला गुरुजी म्हणून ओळखतात. एक एकनिष्ठ आणि कर्तव्यनिष्ठ म्हणून गुरुजी तुम्हाला ओळखतात. एवढंच आहे का मी हे बाकीच्या उद्योगात पडलो नाही. कसं पडलो नाही, मी स्वाभिमानी माणूस होतो. मी कोणाकडं पुढाऱ्याकडे गेलो नाही. मला नाही तर पुढाऱ्यांकडे गेलो असतो मला अनेक
पुरस्कार मिळाले असते, बरोबर बरोबर. परंतु त्या नादात मी पडलो नाही. मी काम करीत राहिलो, आपलं कामाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. काम करीत राहिलो. गावाच्या गावात वंजारवाडीसारखं गाव, आज त्या वंजारवाडी गावामध्ये अजूनही माझं नाव काढतात. त्या गावात मी भांडण ठेवलं नाही, नवरा बायकोत भांडण नाही. गावातल्या म्हणजे तुम्ही शिक्षक असताना तिथे? गावात लोकांमध्ये भांडण नाही. काय तंटामुक्त गाव जे आता लोक करून राहिले, तर मी त्यावेळेला ते वंजारवाडी गावात अत्यंत नंगट गाव होतं, पण ते तंटामुक्त करून त्याच वेळेला टाकलं होतं 1960 साली. त्याच्यानंतर तिथून माझी बदली घुटीला झाली. मग घुटीला माझ्यावर काही जबाबदारी पडली नाही, घुटी गाव होतं. नाही, तुमचा जो जीवन प्रवास आहे, जो तुमचा प्रवास शिक्षणाचा आहे, तो अतिशय प्रेरणादायी आहे. तुम्ही जाता जाता प्रेक्षकांना काय एक संदेश द्याल की शिक्षण क्षेत्र असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती करताना आपण अगोदर लक्षात घेतलं पाहिजे, केव्हा प्रगती होऊ शकते? मनुष्यानं जिद्द सोडली नाही पाहिजे. आपल्यावर जे जे प्रसंग येतील ते त्यांनी आनंदाने रेटून पुढे नेले पाहिजेत. आणि ते करीत असताना आपलं जे कर्तबगारीचं जे जे आहे ते प्रदर्शन ते लोकांच्या पुढे समोर दिसतं सगळं. पण मी शिक्षकांना जे आहेत शिक्षक, मी ज्या ज्या वेळेला शिक्षकांना भेटतो त्यावेळेला त्यांना काय सांगतो, तुम्ही पहिल्यांदा अशी शाळा पहा जिथं नेमणूक तुमची झाली, जिथं असेल तर जिथं उकिरडा आहे असं समजा, तर उकिरडा साफ करण्यामधून तिथं निर्मळ जागा तयार झाली म्हणजे त्याच्यात जो आनंद असतो, तर ज्या गावात तुम्ही नोकरी कराल त्या गावाची प्रथम सुधारणा केली पाहिजे सगळी. त्या गावच्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण दिलं पाहिजे. मी हे एवढे प्रेरणादायी त्यांना सांगतो. धन्यवाद गुरुजी, तुम्ही आमच्या या कार्यक्रमात सहभागी झालात. भारस्कर गुरुजी आपल्या सोबत होते, त्यांनी त्यांचा जीवन प्रवास सांगितला आणि अतिशय प्रेरणादायी त्यांचा जीवन प्रवास आहे. अगदी 1955चा काळ म्हटला तर अगदी त्यांनी 72चा दुष्काळ देखील अनुभवलेला आहे. आणि त्या काळात कसं जी काही संकट असतील, आर्थिक परिस्थिती तर खूपच खालावलेली होती, त्यावेळेस त्यांनी मार्ग काढत शिक्षण पूर्ण केलं, नोकरी केली. आणि विशेष म्हणजे अगदी 3रीला असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालेलं होतं. आईवर जबाबदारी होती घराची, त्यांच्यावर स्वतःवर जबाबदारी होती, मात्र त्यांनी या सर्व परिस्थितीचा सामना करत स्वतः शिक्षण पूर्ण केलं, नोकरी केली आणि त्यांच्या भावाला देखील त्यांनी चांगल्या नोकरीवर आणलं पुढे आणि भावाला देखील नोकरी मिळवून दिली त्यांना शिक्षणात. आणि पुढे त्यांचा जो प्रवास आहे, त्यांची पुढची पिढी देखील शिक्षणामध्ये चांगलं काम करते. त्यामुळे नक्कीच आता गुरुजींचा हा जो जीवन प्रवास आहे तो आपण या ठिकाणी उलगडलेला आहे. पुन्हा भेटूयात नवीन पाहुण्यांसोबत. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह. नमस्कार. नमस्कार.